नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. यंदा म्हणजे 2026 मध्ये 16 मे 2026 रोजी एक अत्यंत दुर्मिळ आणि शुभ असा महायोग जुळून येत असून या दिवशी केवळ वैशाख अमावस्या नसून साक्षात सूर्यपुत्र भगवान श्री शनिदेव यांची शनी जयंती देखील येत आहे आणि ही अमावस्या शनिवारी आल्यामुळं तिला शनी अमावस्या असं देखील म्हटलं जाणार आहे. तर अशा प्रकारे शनी जयंती आणि शनी अमावस्या एकाच दिवशी येणं ही घटना आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय शक्तिशाली मानली जाते. तर 16 मे 2026 हा दिवस शनिदेवांच्या उपासनेसाठी वर्षातील सर्वात मोठा दिवस ठरणार आहे. जेव्हा वैशाख अमावस्या शनिवारी येते आणि त्याच दिवशी शनी जयंती असते तेव्हा केलेल्या दानाचे आणि पूजेचे फळ अनेक पटीने वाढते. ज्यांच्यावर शनीची साडेसाती आहे, ढय्या किंवा शनीची पीडा आहे तर त्यांच्यासाठी हा दिवस भाग्योदयाचा ठरतो. शनी जयंती म्हणजेच या तिथीला शनिदेवांचा जन्म झाला. तसेच शनिवारी येणाऱ्या अमावस्येला शनीश्वरी अमावस्या असं देखील म्हटलं जातं, जी पितृदोष आणि शनी दोषांसाठी देखील अत्यंत प्रभावी मानली जाते. तसेच एका दिवशी जयंती आणि अमावस्या येत असल्याने शनीची कृपादृष्टी मिळवण्यासाठी हा काळ सर्वोत्तम मानला जातो. आणि म्हणूनच या शनी जयंतीच्या दिवशी अनेक उपाय, अनेक सेवा केल्या जातात. असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला देखील या शनी जयंतीला करायचा आहे. आपल्याला एका ठिकाणी दहीभात ठेवायचा आहे. आता दहीभात कोणत्या ठिकाणी ठेवायचा आहे, कोणती सेवा करायची आहे, त्याचबरोबर इतर देखील महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये माहिती मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. शनिदेवांचे नाव घेताच अनेकांच्या मनामध्ये भीती आणि साडेसाती आणि कठीण काळाचे विचार येतात. मात्र खरं तर शनिदेव न्याय आणि कर्माचा देव मानला जातो. व्यक्तीच्या कर्मानुसार फळ देणारा शनिदेव प्रसन्न असेल तर जीवनात यश, प्रगती आणि सुखप्राप्ती होते असं म्हटलं जातं. आणि त्यामुळेच शनी अमावस्येला हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी भक्त उपवास, पूजा आणि दानधर्म करून शनिदेवाची कृपा मिळवण्याचा देखील प्रयत्न करतात. धार्मिक मान्यतेनुसार शनिदेव सूर्यदेव आणि छाई म्हणजेच स्वर्णा यांचे पुत्र आहेत. तसेच शनिदेवांकडून व्यक्तीच्या कर्मानुसार फळं मिळतात. त्यामुळे त्यांना न्यायाचे देवता असं म्हटलं जातं. ज्यांच्या कुंडलीमध्ये शनीची साडेसाती सुरू असते किंवा पितृदोषाचा त्रास असतो तर त्यांनी या दिवशी विशेष पूजा करणं फलदायी मानलं जातं. आणि या दिवशी जो व्यक्ती शनिदेवांची मनोभावे पूजा करतो तर त्याच्या जीवनातील सर्व अडचणी, दुःख, संकटातून त्याला मुक्ती मिळते आणि त्याच्यावर आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबावर शनिदेवांची कृपादृष्टीही राहते आणि त्याच्या जीवनामध्ये कोणतीही अडचण येत नाही. आणि म्हणूनच आपल्यावरील शनीची साडेसाती दूर करण्यासाठी तसेच पितृदोषाचा जर त्रास असेल तर त्यातून मुक्त होण्यासाठी आपल्याला हा दही भाताचा उपाय करायचा आहे. आता उपाय आपल्याला या शनी जयंतीच्या दिवशी सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर करायचा आहे. 12 नंतर हा उपाय करायचा नाही. आता उपाय करण्यासाठी आपल्याला दही भात करत असताना आपल्याला 3 वाटी दहीभात करायचा आहे. आता 3 ठिकाणी हा दहीभात आपल्याला ठेवायचा आहे. त्यानुसारच आपल्याला हा दहीभात बनवायचा आहे. म्हणजेच 3 वाट्या हा दहीभात होईल. वाटीमध्ये दाबून आपल्याला तो बसवायचा आहे आणि ती वाटी एका प्लेटमध्ये तुम्हाला पालती करायची आहे. केळीचं जर पान असेल तर त्यावर ठेवला तर अतिशय उत्तम. आणि अशा प्रकारचे 3 वाट्या भात होईल एवढाच तुम्हाला तांदूळ ठेवायचा आहे. हा भात करत असताना या भातामध्ये मिठाचा वापर करायचा नाही. त्याचबरोबर हा जो भात आपण केलेला आहे तर त्या भातातील कोणताही म्हणजे थोडाही भात आपल्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीनं खायचा नाही किंवा बाहेरच्या व्यक्तींना देखील द्यायचा नाही. हा भात फक्त आपल्याला उपायासाठीच वापरायचा आहे. आता 3 वाट्या भात करून घ्यायचा आहे. आता पहिली जी वाटी भात केलेला आहे मी जसं सांगितलं त्याप्रमाणे केळीच्या पानावरती हा भात ठेवायचा आहे. त्यावरती तुम्हाला 1 चमच्यावर दही घालायचं आहे. त्यानंतर 1 लिंबू घ्यायचा आहे. लिंबू कापून घ्यायचा आहे. म्हणजेच त्याचे 2 वेगवेगळे भाग करायचे नाही तर ते तुम्हाला अर्धच कापायचं आहे. एका भागाला तुम्हाला पीठ लावायचं आहे. तुम्ही कोणत्याही गव्हाचं, ज्वारीचं पीठ लावू शकता. आणि एका बाजूला तुम्हाला काळ्या रंगाचा तुम्ही काळा रंग लावू शकता, कोळशाचा रंग लावू शकता किंवा कोणताही काजळ लावू शकता. परंतु एका बाजूला तुम्हाला काजळ आणि एका बाजूला तुम्हाला पीठ लावायचं आहे. आणि हे जे लिंबू आहे तर ते तुम्हाला या दही भातावर ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवरून 7 वेळा हे जे भात आहे तर तो उतरवायचा आहे. म्हणजेच ज्याप्रमाणे आपण लहान मुलांची दृष्ट काढतो तर त्याप्रमाणे, जेणेकरून तुमच्या कुटुंबाच्या बाबतीत जे काही पितृदोष असतील, शनीची साडेसाती असेल किंवा इतर कोणतंही जे संकट असेल तर ते यामुळे दूर होणार आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला 7 वेळा प्रत्येक व्यक्तीवरून 7 वेळा हे जो भात आहे आणि हे लिंबू आहे तर ते उतरवून घ्यायचं आहे. 1च लिंबू ठेवायचं आहे. प्रत्येकावरून 1च लिंबू तुम्हाला उतरवून घ्यायचं आहे.
आणि त्यानंतर हा जो भात आहे तर फक्त भात आपल्या घराच्या छतावरती नेऊन ठेवायचा आहे, म्हणजेच पक्ष्यांना तुम्हाला हा भात खाऊ घालायचा आहे. आणि हे जे लिंबू आहे जे आपल्या कुटुंबातील व्यक्तींवरून उतरलेलं आहे तर ते दूर अंतरावरती फेकून द्यायचं आहे. आता हा जो उपाय व्यक्ती करत आहे, कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी देखील चालेल. उपाय करताना अगदी शांतपणे कोणाशीही काहीही न बोलता हा उपाय करायचा आहे आणि घरापासून दूर अंतरावरती हे लिंबू नेऊन फेकून द्यायचं आहे. त्याचबरोबर पाठीमागं एकदाही लिंबू टाकून येताना पाहायचं नाही आणि घरामध्ये आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि मगच घरामध्ये प्रवेश करायचा आहे. आता दुसरा जो राहिलेला वाटीभर भात आहे तर आपल्या जवळपास एखादा कुत्रा असेल तर त्या कुत्र्याला तुम्हाला हा भात खाऊ घालायचा आहे. यावरती तुम्हाला लिंबू ठेवायचं नाही तर फक्त दही भात हा कुत्र्याला खाऊ घालायचा आहे. शक्य असेल तर त्यावरती थोडासा गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि गुळाचा खडा आणि दही भात हे कुत्र्याला खाऊ घालायचं आहे. जर काळा कुत्रा असेल तर अतिशय उत्तम, पण जवळपास जर तुमच्या काळा कुत्रा नसेल तर मग तुम्ही कोणत्याही कुत्र्याला खाऊ घालू शकता, पण काळा कुत्रा जर असेल तर अधिकच उत्तम. त्यानंतर जो तिसरा वाटीवर जो भात आपण केलेला आहे तर त्या वाटीवर भातावरती तुम्हाला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे. जसं मी सांगितलं त्याप्रमाणे यावर देखील दही घालायचं आहे. त्याचबरोबर एक मुठभर चण्याची डाळ, एक चपाती, त्याबरोबर थोडासा गुळाचा खडा आणि थोडेसे हिरवे मूग असं सर्व काही घेऊन ज्या ठिकाणी गोमाता असेल तर त्या ठिकाणी जायचं आहे आणि गोमातेला हा जो आपण दही भात आणलेला आहे तर त्या दही भाताचा नैवेद्य खायला घालायचा आहे. त्यानंतर चपाती, त्यावर ठेवलेले जे चण्याची डाळ आहे आणि गुळाचा खडा आहे तर ते देखील खाऊ घालायचं आहे आणि गोमातेची देखील तुम्हाला पूजा करायची आहे, हळदी कुंकू लावायचं आहे आणि तिचे पाय धुवायचे आहेत. अशा प्रकारे तुम्हाला 3 ठिकाणी हा दही भात या शनी जयंतीच्या दिवशी ठेवायचा आहे. आता तुम्हाला गोमातेला जर सकाळ सकाळी जर खायला घालणं शक्य होत नसेल 12 वाजण्याच्या अगोदर तर तुम्ही दिवसभरात कधीही घातला तरी देखील चालेल, परंतु तुम्ही छतावर जो भात ठेवणार आहात जो आपल्या पूर्वजांसाठी असणार आहे, म्हणजेच पूर्वजांच्या नावाने आणि कुत्र्याला जो भात खाऊ घालणार आहात तर तो सकाळी 12 वाजण्याच्या अगोदरच तुम्हाला खाऊ घालायचा. त्याचबरोबर मी अगोदर तुम्हाला जे सांगितलं होतं की एक लिंबू ज्याला आपण एका साईडला काळं आणि एका साईडला पांढरं पीठ लावलेलं होतं, म्हणजेच कोणतंही ज्वारीचं किंवा गव्हाचं, तर त्याच्यासोबतच तुम्हाला एक चिमूटभर काळे उडीद देखील घ्यायचे आहेत आणि काळे उडीद आणि हे लिंबू यांनी तुमच्या घरातील कुटुंबातील लोकांची दृष्ट काढायची आहे आणि या वस्तू तुम्हाला दूर अंतरावरती नेऊन टाकायच्या आहेत. उडीद सांगायला मी विसरले होते. त्यानंतर असं जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या कुंडलीमध्ये जी शनीची साडेसाती आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर पितृदोषाचा जो त्रास आहे तर तो देखील दूर होण्यास मदत होणार आहे. आता हा उपाय करत असताना आपल्याला ओम शन शनेश्वराय नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे. मी मंत्र पुन्हा सांगते, ओम शन शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. शक्यतो आपल्याला या दिवशी उपवास करायचा आहे. त्याचबरोबर आपल्या जवळपास जर शनीचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन काळे तीळ, उडदाची डाळ किंवा काळे अख्खे उडीद असतील तरी देखील चालेल आणि तेल अर्पण करायचं आहे. जर शनीचं मंदिर जर तुमच्या जवळपास नसेल तर हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला ही सेवा करायची आहे. त्याचबरोबर पिंपळाचं जर जवळपास झाड असेल तर पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हा उपाय करताना देखील तुम्हाला ओम शन शनेश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. त्याचबरोबर शनिदेवाच्या मंदिरामध्ये जाऊन, जर शनिदेवाचं मंदिर नसेल जवळपास तर मग हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि मी जसं सांगितलं त्याप्रमाणे त्या ठिकाणी देखील तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे. शक्य होईल तितकी तुम्हाला या दिवशी शनिदेवांची पूजा करायची आहे, उपासना करायची आहे. तुम्ही श्रद्धेने जर शनिदेवांची पूजा केली तर शनिदेवांची कृपा तुम्हाला प्राप्त होणार आहे. तसेच कुंडलीमध्ये जे काही दोष असतील, आपल्या मुलं जर विवाहयोग्य असतील आणि त्यांच्या विवाहामध्ये जर काही अडथळे येत असतील किंवा जो पितृदोष असतो तो पितृदोषामुळे आपल्या कुटुंबातील व्यक्तींना त्रास होत असतो, म्हणजेच घरामध्ये सतत वादविवाद होत असतात किंवा घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी पडत असतं, घरामध्ये पैसा टिकत नाही, घरावरती सतत काही ना काही संकट येत राहतात, तर ती पितृदोषामुळे हे जे होत असतं. आणि पितृदोष जर आपण दूर करण्यासाठी जर आपल्याला हा जो मी दही भाताचा उपाय सांगितलेला आहे तर तो तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. तसेच तुम्ही फक्त शनी जयंतीला म्हणजेच या दर अमावस्येलाच हा उपाय न करता दर अमावस्येला तुम्हाला हा दही भात मी ज्या 3 ठिकाणी सांगितलेला आहे तर त्या 3 ठिकाणी ठेवायचा आहे. आणि हा उपाय केल्यानं तुमचे पूर्वज प्रसन्न होणार आहेत आणि तुमच्यावर जी कुटुंबावर जी संकट आहे तर ती देखील दूर होण्यास मदत होणार आहे. आणि म्हणूनच दर अमावस्येला तुम्हाला कावळ्याला, तसेच कुत्र्याला आणि
गाईला हा जो दही भात आहे तर तो खाऊ घालायचा आहे. मी दही भातावर ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या वस्तू ठेवायला अजिबात विसरायचं नाही. उपाय करताना शनिदेवांचं नामस्मरण करायचं आहे. त्याचबरोबर अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित तिथी आहे, त्यामुळे माता लक्ष्मीचं देखील नामस्मरण करायचं आहे. त्याचबरोबर उपाय करत असताना मनापासून आणि श्रद्धेने करायचं आहे. आणि उपाय करताना तुम्हाला कुत्र्याला, कावळ्याला आणि गाईला हा भात खाऊ घालायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जर ही सेवा केली तर तुमच्या कुटुंबावरील सर्व संकट, विघ्न, अडचणी, बाधा तर दूर होणारच आहे. त्याचबरोबर घरावरती शनिदेवांची कृपा ही सदैव राहणार आहे. तसेच जर तुमच्या जवळपास शनिदेवांचं जर मंदिर नसेल तर मग मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही हा उपाय करायचा आहे. उपाय करताना अगदी शांतपणे, मनापासून आणि श्रद्धेने करायचा आहे. त्याचबरोबर उपाय करताना शनिदेवांचं नामस्मरण करायला विसरू नका. तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये शनी जयंतीला, अमावस्येला कोणत्या ठिकाणी दहीभात ठेवायचा आहे, कोणती सेवा करायची आहे याविषयीची माहिती जाणून घेतलेली आहे. तरी देखील तुमच्या जर काही समस्या असतील, अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.